उर्मिला कोणती गोष्ट वाचते आज? गडबडे आले गडबडी बाहेर. हे आहे गडबड्यांचं आनंदी चौकोनी कुटुंब. आई, बाबा, गौरी आणि गुंडू. कोणत्याही कुटुंबाप्रमाणेच त्यांना प्रत्येकाला वेगवेगळी गोष्ट करायला आवडते. आईला पुस्तक वाचायचा छंद आहे. ती दिवसभर काही ना काही वाचतच बसते. बाबांना बागकाम फारच आवडते. गौरी गडबडे नेहमीच झाडावर चढून बसते आणि गुंडू गडबडे त्याच्या राजा कुत्र्याला अगदी प्रेमानं आंघोळ घालण्यात गुंग असतो. पण पहिल्यापासून या सगळ्यांना एका कामाचा तिटकारा होता, कपडे धुणे. त्यांनी ठरवले होते की कपड्याबद्दल उगीच काळजी करायची नाही. आईला वाटलंच घरात आणखी पण तिघ जण आहेत की मी एकटीच कशाला काळजी करू कपडे धुवायची. त्यामुळे त्याच्या छोट्याशा घराच्या दारामागे एक बादली मळक्या कपड्यांनी भरून गेली. बाबांनी पळवाट शोधली. त्यांनी विचार केला, पुरुष कधी कपडे धुवत नाही, मग मी का काळजी करू. काही दिवस गेले. मळक्या कपड्यांची आणखी एक बादली भरली. गौरी तर आणखीनच निष्काळजी. रोज शाळा सुटली की झाडावर चढून बसायची आणि गुंडू म्हणायचा, मला राजाला आंघोळ घालायची मला वेळच नाही. मधल्या काही दिवसात घरातला प्रत्येक जण फक्त स्वतःला आवडणाऱ्या गोष्टीच करत बसला आणि मळक्या कपड्यांचा ढीग वाढत गेला. आणखी वाढला इतका की मळके कपडे खिडकीतून बाहेर पडायला लागले आणि दारातून सुद्धा. इतक्यात पत्र आले की आजी आणि आजोबा लवकरच भेटायला येत आहे. किती छान, सगळे म्हणाले आणि कपड्यांच्या पेटीकडे धावले. चांगले स्वच्छ कपडे घालायला अरेच्या पेटी तर रिकामी होती. घाबरून ते एकमेकाकडे बघतच राहिले. शेवटी आई म्हणाली, आज आपण सगळ्यांनी मिळून विचार करायला हवा. ही अडचण दूर कशी करायची. ती म्हणाली, चला सगळ्यांनी डोके चालवा, काहीतरी उपयोग सापडवलेच पाहिजे. राजा शहाण्यासारखा या सगळ्यापासून दूर थांबला होता. त्याला माहीत होते याला एकच उपयोग आहे, तो म्हणजे कपडे धुवायचे. दुसरा काहीच मार्ग नाही. त्या सगळ्यांनीही हाच विचार केला, कपडे धुण्यालाच पाहिजे.
आणि लगेचच दुसरा काही उपयोग नाही. म्हणून ते चौघेही सगळ्या कपड्यांचे ढीग बाहेर घेऊन आले. शर्ट, पॅन्ट, साड्या, पर्कल, स्कर्ट, टॉप, टॉवेल. गौरीने सगळे कपडे भिजवले. बाबांनी कपडे घासले, घस घस घस. आणि आईने कपडे खळबळले. गुंडून कपडे पिळले. सगळ्यांनी मिळून हे करायला काय मजा आली. आता सगळं कसं छान झालं होतं. आजी आणि आजोबा आले तेव्हा राजाही त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होता. स्वच्छ व्यवस्थित कपड्यातलं आनंदी गडबडीत कुटुंब नि त्याचं छोटंसं निर्व्यस्त घर पाहून आजी आजोबांना खूप आनंद झाला.